घरात तुमचे काही एखादी वेळ जर भांडणं झाली तर शेजारच्या लोकांपाशी शेजारणीपाशी जाऊन रडू नका गड्या. शेजारणी रडून ऐकतात आणि हसून सांगतात आमकीच्या घरात ना अशी आद्य भांडणं येतं, पहा तुम्ही 6 महिन्याच्या आत घर फुटणारे. नाही मी चुकत असेल तर गोळ्या घाला मला, पण मी खरं बोलत असेल तर तुम्हाला माझं ऐकावं लागेल. यांच्या मनात काही नसतं, हे भोळे महादेव आहेत. यांच्या मनात काही नसतं. सगळ्या गोष्टी पेरण्याचं काम आपण करतो, चांगल्या सुद्धा आणि वाईट सुद्धा. नेमकी जेवायला आले कामावरून ताटावर बसले, इतकी घाण सवय आहे तुम्हाला. बिचारा ताटात बसला आणि पहिला घास तोंडात घातला, काही रडायला चालू कीर्ती. आमचं ना बाई घरात कोणी ऐकतच नाही. जिचा नवराच किंमत देत नाही तिला घरात कोण किंमत देणार आहे? त्या धाकल्याच्या बायकोला सांगायला गेले धाकट्या जाऊबाईला की अंगणात झाडून काढ म्हणून. तिचा नवरा अंगावर धावून आला माझ्या. लाज वाटते का त्याला? मोठ्या भाऊजाईच्या अंगावर धावं का त्यानं? त्याच्या तोंडात घास नाही, विष घातल्यासारखं वाटतं त्याला. ताट बाजूला करतो तो आणि धावत जातो, ई बाहेर. माझ्या बायकोच्या अंगावर धावून येतो होय. हे सगळं कोण करतं ग माया? हो आपणच करतो ना, आपणच करतो माई बाप. विनंती असेल घरात काही भांडणं तणणं झाली एखादी वेळी तर ते भांडणं आपल्या घरातल्या गोष्टी तिसऱ्या माणसाजवळ सांगू नका माई बाप. त्या तिसऱ्या बाईला काही काम नसतं. ती तुम्हाला चांगलं म्हणते, बाई घरात तुलाच एक माणूस की, घरात तू सहन करती, तूच चांगली सोने घरामध्ये, पण सासूला तीच लागती. त्या बाईला काही काम नसतं, तिला काही घेणं देणं नसतं. ती तुम्हाला चांगलं म्हणते, तुम्हाला चांगलं म्हणते आणि तुमच्या नजरेत तुमच्या घरच्याला पाडायचा प्रयत्न करते. विनंती ग माझ्या ताईंनो, मंतरा कैकेयीला हिताच्या गोष्टी सांगते. आणि आता सगळ्या घरामध्ये सगळ्या अयोध्येत जो आनंद चालू आहे, मंतरा म्हणते कैकेयी तू सौभाग्याचे सगळे दाग दागिने काढून टाकायचे, सगळे वस्त्र आभूषण काढून टाकायचे, अंगावरती तू काळे वस्त्र परिधान करायचे. सगळे काम आटोपले, आता रात्रीचा समय फक्त. मला अख्खी रात्र मला आनंदाची बातमी घेऊन जायचंय कैकेयीच्या महालामध्ये. कैकेयी म्हणत होती ना माझा राघव राजा झाला पाहिजे. आज कैकेयीच्या मनातली गोष्ट खरी होती. सगळ्यात मोठा आनंद कैकेयीला होणार आहे. मला आज कैकेयीच्या महालामध्ये रात्र घालवायची, कैकेयीला ही आनंदाची बातमी घेऊन जायची, सांगायची तिला सगळ्यात मोठा आनंद. आणि रात्रभर तयारी करायची, माझा राघव राजा होणार आहे. आता रात्र तयारीत निघून जाईल. सगळ्या नगराला आनंदाची बातमी माईबाप. कौसल्या आनंदात आहे, सुमित्रा आनंदात आहे, पण कैकेयी मात्र सौभाग्याचे वस्त्र, सौभाग्याचे सगळे अलंकार परिधान करत नाही. अंगावर काळे वस्त्र परिधान करते आणि कोप भवनामध्ये निघून जाते. राजे येतात कैकेयीच्या महालामध्ये, कैकेयी कुठेही दिसत नाही. सगळ्या दासदास्या सांगतात महाराणी जाऊन बसल्यात, फक्त बोट केलं कोप भवन. मंतरेने बोट केले, कोप भवनामध्ये गेली कैकेयी. महाराजाच्या अंतःकरणामध्ये काहीतरी पाल चुकली, जड अंतःकरणाने महाराज जातात कोप भवनामध्ये. गेल्याच्या नंतर महाराज इतके आनंदित, कैकेयी तू माझ्यावर नाराज झालीस का? अगं एवढ्या धावपळीमध्ये तुला वाटलंय का राजे एखादी बातमी तुला सांगायला विसरतील? झाला उशीर, क्षमा कर मला कैकेयी. सगळी तुला वाटत असेल की सगळ्या अयोध्येला जी बातमी माहिती ती बातमी मला का माहिती नाही? कैकेयी क्षमा कर मला, पण ही आनंदाची बातमी मला दासदास्याच्या मुखातून नाही तर मला प्रत्यक्ष तुला सांगायची होती. कैकेयी येण्यासाठी मला उशीर झाला, क्षमा कर माझं चुकलं. पण कैकेयी तू कोप भवनामध्ये येऊन का बसलीस? ज्यावेळी महाराज कोप भवनामध्ये प्रवेश करतात त्यावेळी कैकेयी मंचकावरती बसलेली, मंचकी बसली होती ती पापिनी. महाराज बोलतायत की कैकेयी तू का बोलत नाहीस माझ्याशी? कुठे चुकलं असेल तर शिक्षा दे मला, पण तू माझ्याशी का बोलत नाहीस? कैकेयी एकही शब्द बोलत नाही. त्यावेळी महाराज म्हणतात कैकेयी काही चुकलंय का माझं? हो महाराज, जी बातमी अख्ख्या अयोध्येला माहिती
जी बातमी अख्ख्या राण्यांना माहिती, ती बातमी मला का माहिती नाही? राघव राजा होतोय ही बातमी सगळ्या अयोध्येला माहिती. एकेका शब्दाचा प्रयोग कैकेयी माँ राजाच्या अंतःकरणावरती करते. विनंती असेल माझी माईबाप, बीपी आणि शुगर जर वाढायचं काम जर कोण करत असेल तर ते फक्त शब्द करतात. फक्त शब्द आणि शस्त्र या दोघांची धार जवळपास सारखीच असते. फरक फक्त एवढाच आहे, शस्त्राने मान कापल्या जाते आणि शब्दाने मन कापल्या जातात. कैकेयी माँ एकेका शब्दाचा प्रयोग महाराजांच्या अंतःकरणावरती कसा करते माईबाप? महाराज कपटी आहात तुम्ही, राघव सुद्धा कपटी. तू मागत असलेल्या आनंद प्रसंगाला कैकेयी मी तुला हवं ते द्यायला तयार आहे, पण अशी नाराज होऊ नकोस. महाराज तुम्ही कपटी आहात, राघव सुद्धा कपटी, जानकी सुद्धा कपटी. आजपर्यंत तुम्ही जे सगळं द्यायचंय ते राघवला दिले, आजपर्यंत जे सगळं द्यायचंय ते तुम्ही फक्त जानकीला दिले. काय दिलंय तुम्ही आजपर्यंत मला? काय केलंय तुम्ही माझ्यासाठी? माझा लेक भरत मामाच्या गावी असताना तुम्ही राघवला गादीवर बसवताय. तूच तर म्हणत होतीस ना कैकेयी, माझा राघव राजा झाला पाहिजे, माझा राघव राजा झाला पाहिजे. महाराज राघवला राजगादीवरती बसवताना तुम्हाला माझी अनुभूती घ्यावीशी वाटली नाही? तुम्हाला जर वाटतंय राघव राजावर बसला पाहिजे, तुम्हाला असं का वाटू नये की माझा भरतही राज्यावर बसला पाहिजे? का भरत तुमचा मुलगा नाही का? मी तुमची लग्नाची पत्नी नाही का? एकेका शब्दाचा प्रयोग करते माईबाप. महाराज आजपर्यंत फक्त देतो देतो म्हणतात, काय दिले तुम्ही माझ्यासाठी? त्यावेळी राजे म्हणतात, कैकेयी माझ्या उदारतेचा तू अंत घेऊ नकोस. आमच्या रघुकुलाची परंपरा आहे. काय परंपरा आहे? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई परु वचन न जाई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय कैकेयी माझा अंत घेऊ नकोस. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई परु वचन न जाई. या रघुकुलाची परंपरा आहे. काय वर मागायचे तुला ते वर माग. सुनगु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक वर भरत हिटी.